दानके सर बीट झालेले आहेत. नॉन स्ट्राईकला सुनील भांगरे सर. रवी सरांनी पहिला चेंडू टाकलेला आहे आणि बीट झालेले आहेत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत रवी सर. आणि उत्कृष्ट फलंदाजी आणि चौकार. नाही नाही नाही, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. सुंदर सुंदर. पंचांचा इशारा. 2 धावा. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बीएमसी वॉरियर्स. ज्ञानेश्वर मंडपे सरांनी उत्कृष्ट चौकार अडवलेला आहे. या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं अचूक क्षेत्ररक्षण. वाव, उत्कृष्टरित्या टोलावलेला योग्य दानके आणि पंच. चौकार. अनेक संघ अतिशय अपेक्षेप्रमाणे चौकारांची सुरुवात. संपूर्ण दुनियादारी संघ आता अनेक संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा. रवी सर पुढचा चेंडू घेऊन येताना आणि पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू आणि मिसफील्ड झालेली आहे. पुन्हा एकदा 2 धावा आणि पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. आणि 2 धावा घेतलेल्या आहेत. हा. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू बीट झालेले आहेत धानके सर. बघा या षटकात दोन्ही संघांनी आपलं प्रदर्शन केलेलं आहे. चौकारही आलेला आहे, बीटही झालेले आहेत, 2 धावाही धावलेल्या आहेत. सगळं म्हणजे दोन्ही बाजूंचं पालड म्हणजे तुल्यबळ आहे असं म्हणायला हरकत नाही. रोहित कंटे सर अतिशय उत्स्फूर्तपणे सपोर्ट करताना आपल्या संघाला. रवी सर पुढचा चेंडू आणि झेल सोडलेला आहे. उत्कृष्ट प्रयत्न. 2 धावा धावतायत आणि पूर्ण करणार. येस. षटक संपलेला आहे आणि एकूण धावसंख्या झालेली आहे ती 10. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 10. बिनबाद 10 धावा. 2 चेंडू डॉट जाऊनही 10 धावा. आणि पुढचं जे षटक आहे संतोष जाधव सर यादव सर. दुसरं षटक घेऊन येत आहेत संतोष यादव सर. आणि पहिलं षटक दोन्ही संघांच्या दृष्टीने ओके असेल असं म्हणायला हरकत नाही. 10 धावा पण झालेल्या आहेत. पीएमसी वॉरियर्सने 2 डॉट चेंडू सुद्धा टाकलेले आहेत. दुसरं षटक आणि महत्वाचं असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. आणि काहीतरी रक्षणाचे रिस्ट्रिक्शन्स पालन करताना अगदी तटस्थ पंच राकेशजी आरत सर. आणि संतोष यादव दुसरं षटक घेऊन येताना बीएमसी वॉरियर्स संघासाठी. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आणि टोलावलेला आहे. लॉंग ऑन आणि चौकार. चौकार. येस. चौकार मिळालेला आहे पहिल्याच चेंडूवर. सुनील भांगरे सरांनी उत्कृष्टरित्या फुलटॉस चेंडू होता आणि पुरेपूर फायदा घेत चौकार घेतलेला आहे. आमचे 40+ चे संतोषचे विशेष सर पूर्ण सामन्यांचा आढावा घेताना दुसरा चेंडू संतोष यादव सरांचा. पुन्हा उत्कृष्ट आणि
उंचावरून झेल होतोय किंवा आउट. येस, फलंदाज बाद झालेले, झेल बाद. ज्ञानेश्वर मंडपे सरांनी धावता झेल घेतलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आणि त्याचा परिणाम म्हणजे विकेट. भांगरे सरांनी पहिला चौकार छान वसूल केला, दुसराही प्रयत्न केला पण झेल गेलेला आहे. आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत एनएक्स संघातर्फे महेश पष्टे सर. स्ट्राईक वर असणार आहेत महेश पष्टे सर. तिसरा चेंडू संतोष यादव सर. हॅलो चेक, हॅलो चेक. दरम्यान महेशजी पष्टे सर. अरे बापरे, पुन्हा एकदा टोलावलेला चेंडू. 6 धावा या ठिकाणी मिळतील. षटकार, अपेक्षेप्रमाणे षटकार झालेला आहे. शिक्षक सेनेचे सरचिटणीस श्री प्रकाशजी पवार सर यांचं प्रकाशजी आगमन पवार झालेलं आहे. सर आम्ही आमचे मित्र. दुनियादारी संघ आणि परिवारातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हा, सुधीर पवार सरांना विनंती आहे की त्यांनी प्रकाश पवार सरांचं शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं. डॉट चेंडू, षटकारानंतर डॉट चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी संतोष यादव सरांची. आणि ते स्वागत करतो आम्ही प्रकाश पवार सरांचं. आणि डॉट चेंडू झालेला आहे. पुढील चेंडू संतोष यादव. पुन्हा एकदा अचूक टप्पा. वाईट चेंडू आहे, पंचांचा निर्णय वाईट आहे. हा, प्रकाशजी पवार सर यांनी आज प्रकाशजी पवार सर यांच्या मार्फत शिक्षक सेनेतर्फे आणि षटकार, षटकार मिळालेला आहे. आणि संपूर्ण स्पर्धेला ट्रॉफीचं योगदान दुनियादारी संघाचे आम्ही दुनियादारी संघातर्फे आम्ही त्यांचे खूप खूप धन्यवाद करतोय. पुन्हा एकदा षटकार. इकडे स्वागत समारंभ आहे, तिकडे षटकारांची आतषबाजी आहे. पुढचा चेंडू संतोष यादव आणि काहीसा बाहेर टाकलेला, कदाचित वाईट. आणि हो, वाईट चेंडू आहे. एनएक्स संघाला काहीसे धावांचं योगदान वाढत चाललंय, वेगाने धावा येत आहेत. मगाशी म्हटल्याप्रमाणे महत्वाचं षटक आहे दोन्ही संघांच्या दृष्टीने. पुढचा चेंडू यादव सर आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट उंच गेलेला आहे चेंडू आणि झेल सोडलेला आहे. 2 धावा आहेत, तिसरी धाव होते का बघण्यासारखं राहील. आणि धावलेले आहेत, परंतु परंतु धावबाद झालेला आहे. कोण धावबाद झाले ते कळेलच. हा, धानके सर, योगेश धानके धावबाद तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात. दोन षटकानंतर धावसंख्या आहे 30. थोडस मिसअंडरस्टँडिंग धावताना. उत्कृष्ट फलंदाजी करून योगेश धानके सर बॅक टू पवेलियन. त्यांचं टाळ्या वाजवून सहकारी त्यांना दाद देताना. शेवटचं षटक, तिसरं ज्ञानेश्वर मंडपे सर. पुन्हा एकदा अतिशय महत्वाचं षटक दोन्ही संघांच्या दृष्टीने. 30 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. आणि बघूया, वाईट चेंडू आहे. पहिला चेंडू वाईट. ज्ञानेश्वर मंडपे सर पहिला वाईट चेंडू. दुसरा
पुन्हा एकदा तो चेंडू टाकताना पुन्हा लेग साईडच्या दिशेने टोलावलेला एक धाव पूर्ण, दुसरी धाव धावत आहेत आणि पूर्ण होते किंवा नाही झालेली आहे. 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लेगवर पायांवर टाकलेला अपील, परंतु फेटाळलेली आहे. डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक करताना ज्ञानेश्वर मंडपे सर. 2 चेंडू झालेला तिसरा चेंडू पुन्हा एकदा टोलावलेला आहे आणि मिसफील्ड नाही, उत्कृष्टरित्या अडवलेला चेंडू आहे आणि उत्कृष्ट थ्रो सुद्धा. एकच धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 34 धावा लागलेल्या आहेत बोर्डावर. 3 चेंडू शिल्लक. बघूया एनएक्स संघ पुढील 3 चेंडूत किती धावा जमा करतोय. आणि व्हॉट अ शॉट. नो चान्स, नो चान्स. सिक्सर. सुनील भांगरे सर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. महेश पष्टे सर. आतापर्यंत महेश सरांनी 3 षटकार मारलेले आहेत आणि ज्याची गरज आहे. पुन्हा एकदा चेंडू सोडलेला आहे. नाही, डॉट चेंडू आहे. पंचांकडून कोणताही वाईटचा इशारा नाही. शेवटचा चेंडू असेल हा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्टेप आउट करून पुन्हा एकदा आणि षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 46 46 धावा धाव फलकावर. महेश पष्टे सरांना इथे पारितोषिक आलेलं आहे. रोहित कंटे सर मुख्याध्यापक. 500 रुपयांचं पारितोषिक रोहित कंटे सरांकडून झालेलं आहे महेश पष्टे सरांना. आणि पूर्ण संघ खूप आनंदित, खास करून विनायक खरे सर, जे त्यांनी त्यांचं तिसरं अस्त्र जे आपण म्हणतो लपवून ठेवलं होतं, हा ते ब्रह्मास्त्र इथे त्यांनी वापरलेलं आहे. 47 धावांचं आव्हान बीएमसी वॉरियर्स संघापुढे उभं केलेलं आहे. महेश पष्टे सर इकडे येऊन महेश पष्टे सर आपलं पारितोषिक घ्या. दोन्ही पंचांनी 2 मिनिटं कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. दोन्ही पंच. महेश पष्टे सर पारितोषिक घ्यायला धनंजय पाटील सरांकडून 201. रोहितजी कंटे सरांकडून 400 रुपये आणि धनंजय पाटील सरांकडून 201 रुपये आणि त्या ना आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. महेश पष्टे हे शहापूर कडूनच आहेत. शहापूर मधलेच आहेत ते पण खेळाडू. आपण काहीच बघू. शहापूरचे खेळाडू नक्कीच चमक दाखवतात इथे. हेमंत मलिक असोत, महेश पष्टे असोत, असे बरेच खेळाडू आहेत. आणि पंच सुद्धा शहापूर कडून आपल्याला दरवर्षी उपलब्ध होत आहेत. विनायक खरे सर नक्कीच मनातून आनंदित आहेत. चेहऱ्यावर दाखवत नाहीयेत पण आनंदी आहेत. विनायक खरे सर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. विनायक खरे सर
कुठेही पाहिजे तिथे उभे असणार. खंबीर पाठिंबा दुनियादारी संघाचा. बीएमसी वॉरियर्स संघातर्फे आता फलंदाजीला कोण येत आहे? टोटल धावा झाल्या 46, 47 टू विन. राकेशजी आरत सर आणि माधवजी ठाकरे दोन्ही सुद्धा मुंबई असोसिएशन पंच संघात त्यांनी काम केलेलं आहे. हॅलो. असे उत्कृष्ट पंच आपल्याला इथे उपलब्ध आहेत. सगळं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे. पुढील सामना होणारा सामना आहे पीएमसी पॅन्थर्स वर्सेस गोंडवाना. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस का बॉस येथे यायचं आहे. विनायक खरे सर आणि हेमंत मलिक सर टॉस करून घेतील. सोबत महेश गोरे सर असणार आहेत. पीएमसी पॅन्थर्स विरुद्ध गोंडवाना. मयूर भोईर सर आनंदित. या ठिकाणी बीएमसी पॅन्थरचा कर्णधार आणि गोडवाना संघाचा कर्णधार यांना मी विनंती करतो की आपण टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. बीएमसी पॅन्थर आणि गोडवाना विनायक सर हेमंत मलिक सर आपल्याला विनंती करतो की आपण यांचा टॉस्का बॉक्स करून घ्यायचे. बीएमसी वॉरियर्स सरपंच संघातर्फे कुंदन आणि ज्ञानेश्वर कदम दोन सलामीचे फलंदाज अविनाश सर आणि मैदानात आशिष सर उतरताना. या ठिकाणी कॉल कोण करेल सर? 47 ओके अविनाश सर धावांचं कॉल करतील. आव्हान. एक मिनिट. विन बाय अविनाश सर. अविनाश सर आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. झालेले आणि त्याने बॅटिंग घेतलेलं आहे. सर यामागे आपली स्ट्रॅटेजी काय असेल? एक चांगला स्कोर उभा करणे. धन्यवाद तुम्हाला टीम दुनियाकडनं चांगल्या स्कोरसाठी खूप खूप शुभेच्छा. पॅन्थर संघाचे कर्णधार आपण गोलंदाजी करता. आपली काय स्ट्रॅटेजी असेल या मॅच मध्ये? कमीत कमी धावात रोखणं हे आमचं लक्ष आहे. नावामध्येच पॅन्थर आहे त्यामुळे हा खूप एकदम पॉझिटिव्हिटी वाटते. धन्यवाद सर. दोन्ही संघांना टीम दुनियाकडनं शुभेच्छा. वळूया आपण मॅच कडे. आताच झालेल्या नाणेफेकीत बीएमसी पॅन्थर वर्सेस गोंडवाना. गोंडवाना संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. बीएमसी पॅन्थर्स क्षेत्ररक्षण करणार पहिल्यांदा. आणि 47 धावा जिंकण्यासाठी बीएमसी वॉरियर्स संघाला खेळावं लागणार आहे. गोंड दुनियादारी एनएक्स कर्णधार ईशान सांबरे क्षेत्ररक्षण लावताना. लवकरच सामना सुरू करा. सुनील भांगरे पहिला चेंडू.
आणि उत्कृष्ट टोलावलेला झेल होतोय आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवर झेल बाद. उत्कृष्ट उत्कृष्ट झेल. सूरज सुरटकर उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. एक संघ आनंदित. पहिल्या चेंडूवर महत्वाचा विकेट. आणि सलामीची जोडी फोडण्यात यश आलेलं आहे एक संघाला. ईशांत सांबरे उत्कृष्ट कर्णधार. पुन्हा पुन्हा क्षेत्ररक्षणाचा आढावा घेताना ईशांत सांबरे, ज्याची गरज तो विकेट मिळालेला आहे. सुनील भांगरे दुसरा चेंडू आणि उत्कृष्ट टोलावलेला आणि कदाचित गॅप मध्ये आणि चौकार चौकार चौकार. हॅलो. धन्यवाद संदीपजी शेलवले सर. संदीपजी शेलवले सर हे आमचे भादाणे गावचे आहेत आणि तुमच्या शहापूरच्याच नगरामधील अत्यंत नामवंत असं व्यक्तिमत्व आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून दुनियादारी या घटकाला जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून मुकेश सिंग साहब आपका यहाँ पे शुभ आगमन. तहे दिल से हम इस्तेकबाल करते हैं. मेहनत का फल अच्छा मीठा होता है. तर मॅचकडे आपण वळतोय. सर्व घटकांनी ही स्पर्धा संपन्न होत असताना त्यावेळेस ऑन साइडला उडवलाय. डीप बॅकवर्ड स्कोअर लेग झोन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि इथे येतील 4 धाबा. या 4 धाब्यांनी 14 जिंकण्यासाठी टार्गेट आहे 47 धाब्यांचं. दुनियादारी 2 कमी पडले. दुनियादारी 3 NX वर जबाबदारी वाढलीये की ही आपली इज्जत, ही आपली प्रतिष्ठा, ही मयूर भोईर सरांची प्रतिष्ठा कुठेतरी कलंकित न होता ती ठेवावी यासाठी प्रामुख्याने केला गेलेला अट्टास. आणि तिसरी NX टीम विनायक खरे. ओ साईडला उडवलाय. ओढ श्लोक. मला वाटतं कोणाच्या हृदयावर वार केलाय. ओढ श्लोक. जबरदस्त बॅटिंग. साधा वेधील. प्रत्येक षटकाराने हृदय वाढत चाललंय. धडधडायला लागलंय. दुनियादारी टीम साठी हे चांगलं नव्हे. या 6 धाव्यांनी टीम BMC वॉरियर खूप चांगल्या पद्धतीने इथे कामगिरी करत असताना या षटकाराने धावसंख्या फलकावर धावा लागल्या 20. जिंकण्यासाठी 47 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या ओव्हर मध्ये लागल्या 20. आता राहिल्या फक्त 27. 12 मध्ये 27 करायचे. दुनियादारी 11 संघाला देखील 12 मध्ये 31 करायच्या होत्या. इथे 12 मध्ये करायचे. आता BMC वॉरियर संघाला 27. हालो हालो हालो. दुनियादारी शिक्षक चषक पर्व दुसरे
अरे ही आपली दुनियादारी, ही मराठी दुनियादारी, ही शिक्षकांची दुनियादारी, ही मराठी माणसाची दुनियादारी. हॅलो हॅलो. आणि समालोचन कक्षाचा भार सांभाळताना दत्ता फर्डे सर, MR क्रिकेट पंच व समालोचक पॅनलचे एक दर्जेदार समालोचक. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. आणि जवळजवळ खूप दूरवरचा प्रवास म्हणजे डोळखामच्या 5 किलोमीटर पलीकडे. म्हणजे विचार करा किती क्रिकेटची आवड आहे त्यांना. आवड असेल तर सवड होते. होईल होईल फाइंड अवे. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. ही मॅच फार महत्वाची असेल. डू ऑर डाय. दुनियादारी गेल्या वर्षी 17-1 त्यांनी गाजवलं. एकच टीम होती. यावेळेस 3 टीमा. पुढच्या वर्षी मला वाटतं 3च्या रूपांतर 6 मध्ये झालं तरी हरकत नाहीये. आणि रिटायर्ड होताना मला वाटतं दुनियादारीच्याच खेळाडूंना घेऊन जर मॅच ठेवल्या तरी हरकत नाहीये. प्रवेश फी निशुल्क निशुल्क प्रवेश फी ठेवली तर हरकत नाहीये. कारण हा आनंद वेगळा आहे. हा परमानंद आहे. हा परमानंद फुल टॉस ड्राईव्ह करतायत. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु चेंडू जाऊ दिला नाही. हल 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 हॅलो हॅलो हॅलो. वाईट बॉल. हा चेंडू म्हणजे नरकातला चेंडू. अतिरिक्त धावसंख्या. हो मिस टायमिंग आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ट ची संधी निर्माण झाली आणि बोर्ड कॅच. वन मोर विकेट इज डाऊन. ही स्पर्धा म्हणजे बाद फेरीची स्पर्धा. प्रत्येक शिक्षकासाठी मानाची स्पर्धा. सर्व शिक्षकांनी या आणि या परमानंदाला प्राप्त व्हा. खेळा, हसा, खेळा, मजा करा. सगळे जरी शिक्षक असेल तरी मी त्यांना मित्र म्हणून संबोधतोय. मित्रांनो या. मनुष्य जन्म एकदाच मिळतो. 84 मध्ये मनुष्य जन्म एकदाच. आणि या आपल्या जीवनाला एन्जॉय करा. एन्जॉय. फक्त जॉय होऊ नका देऊ. जॉय. यमाच्या दरबारी जाण्यासाठी जॉय नका करू. एन्जॉय. आमचे माधवजी ठाकरे ज्या वेळेस बोलतात, ज्या वेळेस मैदानावर जातात, ज्या वेळेस ते येतात, त्यांच्यामध्ये असणार वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व या तीनही गुणांचं संघटन. कारण MR पॅनल, पार्वती क्रिएशन, आई बाबा यांच्या मातृत्व आणि पितृत्व यांच्याकडनं घेतलेला वसा आणि वारसा त्यांनी आज आपल्या शिळे गावाच्या माध्यमातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलाय. वय 55 परंतु दिल बचपन असे आमचे लाडके माधवजी ठाकरे. क्या बात आहे. कमेंट्री फील्ड मध्ये देखील त्यांच्या टिप्स प्रामुख्याने मिळत असतात. ही मॅच फार महत्वाची आहे. या मॅचचा जर आपण इतिवृत्तांत बघितला, पृथक्करण जर बघितलं तर आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 20 धावा कुठल्या गेल्या होत्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत या ओव्हर मध्ये धावा कमी आल्यात. धावा झाल्या धावफलकावर 23. 3 चेंडू मध्ये फक्त 3च आल्यात. प्रत्येकी 12 मध्ये करायच्या होत्या 27. इथे ज्या पद्धतीने भोईर सरांची टीम इथे संघर्ष चालू आहे. कमालीचा संघर्ष पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच आता मात्र उडवलाय समोरच्या दिशेने. कॅच उडाली आणि क्या बात आहे. उडता परिंदा. व्हाट अ कॅच. सुंदर झेल सर. अतिशय सुंदर झेल. मुंगी उडाली आकाशी, भिंत चालवली आकाशी आणि मला वाटतं या उडत्या परिंद्याला क्या बात आहे, पंख फुटले आणि निर्जीव भिंतीलाही चालवलं. त्या पद्धतीने मला वाटतं भोईर सरांची ही भिंत खूप चांगल्या पद्धतीने होती. तिला क्रॅक गेली नाही आणि शेवटी का होईना ही विकेट मिळवली आणि मॅच मध्ये राहिलेत दुनियादारी. आणि फर्डे सर, मग तुम्हाला सांगावंसं वाटतं की प्रत्येक शिक्षकाला अभिमान वाटावा अशी स्पर्धा आहे.
आणि या स्पर्धेचे आयोजक यांना मी धन्यवाद देईल की आमच्या पार्वती क्रिएशन एमआर पॅनलला या स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहण्याची संधी दिली. मागच्या वर्षी हेमंत सरांचा मला कॉल आला होता, परंतु मागच्या वर्षी काही अपरिहार्य कारणामुळे दुसरी स्पर्धा होती मला, म्हणून मी काय स्पर्धेमध्ये येऊ शकलो नाही. पण यावर्षी मात्र नक्कीच. तर सगळ्याच गोष्टी जर इतक्या सुंदर आल्यात, जुळून आल्यात, कारण ही स्पर्धा ही मानाची. हो, छोट्या बॅकलिपने फक्त स्क्वेअर केला. आपण बघू शकतो गॅप आहे. बॅकअप आले, फुटबॉल फिल्डिंग करायला गेले आणि मिस फिल्डिंग पाहायला मिळाली. फंबलिंग मध्ये इथे 3 धावा प्राप्त होतील. थ्रो मध्ये पॉवरच नाही आणि परिणामी 3 धावा इथे प्राप्त झाल्या. 3 धावांनी धावसंख्या फलक पोहोचलं 26 या धावसंख्या फलकावर. जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे 47 धावेंचं, प्रवीण सर आमची क्षणचित्र टिपत असताना आपल्या कॅमेरा मनच्या भूमिकेमध्ये, कारण अनेक विविध भूमिका पार पाडाव्या लागत असतात. जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 21 धावींची गरज आहे. यावेळेस क्लॉक स्विप केलाय, मिस टायमिंग आहे. कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्रक्षण चेंडूच्या खाली पोहोचले. कॅच ड्रॉप झाली, चेंडू हातामधून ब्रेक झाला आणि मिळाल्या 2 धावा. थ्रो मध्ये थोडीशी अजून पॉवर कमी पाहायला मिळते. प्रत्येकी चेंडू मागे आपण सकाळी आल्यापासून मी निरीक्षण करतोय, अत्यंत सुंदर अशी स्पर्धा, नियोजनही सुंदर आहे आणि शिस्त जर बघितली ना सर, मी बघितलं जवळजवळ 4 मॅचेस मी अंपायरिंग केल्या. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक खेळाडूचं, शिक्षकाचं खूप मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. 6 चेंडूमध्ये 19 धावा पाहिजेत. 6 मध्ये 19 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. आणि क्रिकेटमध्ये भाकीत करणं चुकीचं ठरेल. अजूनही कोणी भाष्य करणारा जन्माला आला नाही क्रिकेटमध्ये. अनिश्चिततेचा खेळ सर, त्याचं नाव आहे क्रिकेट. ही मॅच जर जिंकली तर टीम दुनियादारी येणे, दुनियादारी जर जिंकली तर दुनियादारी जे आयोजक आहे ते त्यांना गोवा, दीव, दमन ते पण एरोप्लेनने घेऊन जाणार. मुंगी उडाली आकाशी, जाऊन पडली गोव्याला. ही मॅच जर जिंकले ते, तर मात्र त्यांना एखाद्या ग्रँड हॉटेलमध्ये आणि दुनियादारी मंडळाच्या माध्यमातून त्यांना स्पॉन्सरशिप आणि पार्टी दिली जाईल. आणि दोन्ही अजून समालोचक विसरू नका सर, आम्हाला पण तिघांना नाही. त्रिदेव पापशा दुनिया. तर फार महत्वाची मॅच आहे. 6 मध्ये जिंकण्यासाठी 19 धावींची गरज आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता यावेळेस. कव्हरच्या डोक्यानं उडवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. कव्हर झोन मध्ये डीपीएस कव्हर मध्ये आले. चौकार ठोकलाय, चौकार. एक सुंदर फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका सर, कव्हरच्या वरनं अत्यंत सुंदर फटका. असाच फटका 1983 साली विश्वकप जिंकून देणारा मोहिंदर अमरनाथनं सर मारला होता. आणि तेव्हापासून मी क्रिकेटच्या प्रेमात पडलो सर. 1983 चा वर्ल्ड कप बघितला ना, 84 ला लगेच क्रिकेट खेळायला सुरुवात, 85 ला पंचांच्या भूमिकेमध्ये सर. 1985 ते 2024 करा आता गणित तुम्ही पुढे. नक्कीच. वय 55 आणि दिल 55 असे आमचे माधवजी ठाकरे. त्यांच्याकडे बघितल्यानंतर वाटणार देखील नाहीये की 50 प्लस असून देखील एखाद्या 18 ते 20 वर्षाच्या मुलाला लाजवेल इतकं त्यांचं फिटनेस आहे. ऑन साइडला टर्न केलाय, आपण बघू शकतो. मिड विकेट वर आले. एक मिळाली गोरे सर. फर्स्ट आणि आता मात्र आपण बघू शकतो समीकरण होतं 19 धाव्यांचं. 6 मध्ये आता राहिल्या धावा 14. 4 मध्ये 14 कंपल्सरी चेसिंग. शॉर्ट पिच चेंडू, खराब लाईन मानावी लागेल आणि चेंडू निघून गेला. डी बॅकवर्ड लॉंग लेगला जेवढे तुम्ही आखूट टप्पे टाकणार, मधल्या खेळपट्टीवर आपटणार, तेवढं तुम्ही धोबी पछाड होणार. आता राहिल्या किती? 10. 3 मध्ये 10 कंपल्सरी 10. संतोष विजय सरांचं हृदयाची धडधड मला वाटतं इतकी वाढत चालली. विनायक खरे सरांनी हात आता खिशामध्ये टाकलेले आहेत. कारण 2 टीमने मला वाटतं त्यांची साथ सोडली. आता तिसरी टीम फक्त राहिली. आणि प्रत्येक खेळाडू सगळ्यांना एक विनंती आहे, पाणी भरपूर प्या, कारण डिहायड्रेशन होऊ नये मित्रांनो. पाणी प्या, पाणी प्या. या गरमीच्या दिवसामध्ये, हीट मध्ये कमीत कमी 9 लिटर पाणी पिणे गरजेचं आहे.
कमी पडले सर 9 लिटर. हा माझं सकाळपासून 3.5 लिटर झालंय. इथे पाणी पिण्यासाठी देखील सूर्य थांबणार नाहीये. तर त्या सूर्य देवतांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आता तुम्ही त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करा आणि मात्र ही मॅच जर जिंकली तर मात्र तुम्ही प्रसिद्ध व्हाल. यामध्ये फुलटॉस परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळाली. म्हणून सर सकाळी उठल्या उठल्या सूर्याला नमस्कार करावा, कारण का सूर्य उगवला नाही तर ब्रह्मांडच नाही पाहायला मिळणार सर आपल्याला. सूर्य उगवतो म्हणून ब्रह्मांड पाहायला मिळते, बरोबर ना सर? 2 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 10 ची गरज आहे. ओ शॉर्ट पिच चेंडू होता. हो, काय घडलं? ओव्हरथ्रोची धाव मिळाली. 2 धावा मिळाल्या आणि तिसरी धाव नाही मिळणार. धाव बाद झालीत. जाना होगा, White ball. जाना होगा, बल्लेबाज को जाना होगा. बॅट्समनचा ह्या सामन्यातला खेळ खल्लास. अ, 3 धावा मिळाल्या. 2 धावा धावून आणि 1 नोच व्हाईटची. अशा 3 म्हणजे राहिल्या किती? 1 मध्ये 7. हा बॉल व्हाईट बॉल होता त्याच्यामुळे 2 मध्ये 7 पाहिजेत. काउंट होणार नाहीये. डेट काउंट होत नाहीये. विकेट येऊ नये तर काही हो, बॉल काउंट होत नाहीये. बॉल तुम्हाला टाकावाच लागणार आहे. 2 चेंडू आणि 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच आली आहे. बीएमसी वॉरियर संघाला ही मॅच जिंकण्याची भरपूर मोठी संधी निर्माण झाली. ओ स्क्वेअर कट करायला गेले. आला डॉट बॉल. 1 मध्ये 7. काय 1 नंबर चेंडू टाकलाय. एकच नंबर. हा जिंक ड्रॉ साठी काही नाही. 1 मध्ये 7 कंपल्सरी 7. 2 मध्ये 7 होते. डॉट बॉल आलाय. 1 मध्ये 7 करायचंय.